नमस्कार मंडळी, अर्चना लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण हॉटेल किंवा धाब्यावर मिळतो तसा चमचमीत आणि अगदी मऊ शिजलेला पंजाबी स्टाईल राजमा घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आणि घरातील साहित्यात हा तयार होतो। तुम्ही इथे बघत असाल की भाजी एकदम सुंदर आणि टेस्टी झालेली आहे। राजमा पण खूप मऊसूत शिजलेला आहे, पण भाजीमध्ये तेल खूप कमी दिसत आहे। तर अशा प्रकारच्या कमी तेलाच्या भाज्या पण चमचमीत आणि टेस्टी कशा होत्या ते आपण ह्या रेसिपी मध्ये बघणार आहोत। कारण की जास्त तेलाच्या वापरांचे साइड इफेक्ट आणि त्रास किती होतोय ते आपल्याला माहिती आहे। त्यामुळे कमी तेलाच्या भाज्या मी करून दाखवत आहे। चला तर मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओमध्ये छान छान टिप पण सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता इथे मी मोठ्या वाटीने 1 वाटी राजमा रात्रभर पाण्यात भिजवून घेतलाय आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा भिजलेला आहे राजमा। आता आपण हा कुकरला लावून घेणार आहोत। कुकरला राजमा शिजवायला घालत असताना इथेच आपल्याला एक टिप फॉलो करायची आहे, ते म्हणजे राजमा शिजवत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मीठ हे बरोबर टाकून घ्यायचं जेवढं आपल्याला भाजीला लागतंय तेवढं, आणि नंतर फोडणी दिल्याच्या नंतर टेस्ट करून नंतर आपण वाढवू शकतो। आपल्याला राजमा शिजवू घालताना आपण बघायचं की राजम्याच्या वर कमीत कमी 1 ते 1.5 इंच पाणी आलं पाहिजे। याप्रमाणे पाणी ओतून घ्यायचं। मग तुमचा राजमा कमी असू द्या जास्त असू द्या। आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी कुकरला टोपण लावून कुकरला राजमा शिजवून घेणार आहोत मऊसूत असा। आता मी कुकरचं टोपण लावून घेते आणि गॅसवर कुकर ठेवून देते। आता 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, जास्तीत जास्त 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता इथे 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता मी ते कुकर उघडते। तुम्ही बघू शकता राजमा किती छान शिजलेला आहे, एकदम मऊसूत अशा प्रकारे शिजला पाहिजे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। इथे मी फोडणी देण्यासाठी 2 कांदे, 1 टोमॅटो, हिरवी मिरची आणि अद्रक लसूण घेतलेले आहे। सुरुवातीला अद्रक लसूण आणि कांदा हिरवी मिरची हे एकत्र वाटून घ्यायचं। टोमॅटो नंतर वाटून घ्यायचं। कांदा आणि टोमॅटोची एकत्र पेस्ट करायची नाही, त्यामुळे राजम्याची चव खूप सुंदर येते। अशा प्रकारे एकदा फोडणी देऊन बघा। आता मी हे मिक्सरला काढून घेते बारीक पेस्ट करून। आता आपली कांदा, अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट झालेली आहे, ती साईडला ठेवून मी टोमॅटोची पेस्ट पण करून घेते। इथे टोमॅटो छोटे छोटे कट करून घ्यायचे आणि मस्तपैकी मिक्सरला पेस्ट करून घ्यायची। सर्व पेस्ट झालेले आहे। आता आपण फोडणी देऊया। इथे मी गॅसवर कढई ठेवले, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल ओतलेले आहे। खूप कमी तेल आहे। अशा प्रकारे कमी तेलात पण भाजी खूप सुंदर होते। इथे मी खडे मसाले टाकून घेते। खडे मसाले जर तुम्हाला असेच ठेवायचे असतील तर तुम्ही भाजीत ठेवू शकता, पण मला खडे मसाले भाजीत ठेवलेले आवडत नाही। तळून घेतले की मी साईडला काढून घेते, कारण की ते तोंडात आले ना विचित्र लागतात, त्यामुळे मी साईडला काढून घेते। आता फक्त तमालपत्र ठेवणार आहे यामध्ये। बाकीचे सर्व खडे मसाले मी काढून घेतलेले आहेत। तुम्हाला खडे मसाल्याची टेस्ट आवडत असेल तर खडे मसाले राहू द्या। आता इथे मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतले। जिरे छानपैकी आपले तडतडले, त्यामध्ये आपली जी कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून घेतली। मस्तपैकी कांद्याची पेस्ट अशी लाल झाली की मग त्यात आपण टोमॅटोची पेस्ट टाकून घेणार आहोत। इथे कांदा मस्तपैकी लाल झालाय। आता आपण टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया। टोमॅटोची पेस्ट आपण तेलामध्ये छानपैकी परतून घेऊया। जोपर्यंत छानपैकी परतत नाही तोपर्यंत मसाले टाकायचे नाही। आता छानपैकी टोमॅटोची पेस्ट परतलेली आहे। छोले मसाला 1 चमचा मी टाकून घेतलाय।
अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलाय आणि चवीनुसार लाल तिखट टाकून घेते. परत यामध्ये घरगुती काळं तिखट टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अर्धा चमचा हिंग पावडर टाकून घेते. हिंगमुळे पण भाजीला खूप छान चव येते, त्यामुळे हिंग पावडर असेल तर टाकून घ्या. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं. आता चवीनुसार थोडंसंच मीठ टाकलेलं आहे, कारण की आपण राजमा शिजताना मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ आठवणीनं बेतानं टाकून घ्या. आता आपण यामध्ये राजमा टाकून घेणार आहोत. आता मी इथे राजम्याची रस्सा भाजी करून दाखवलेली आहे. तुम्हाला राजम्याची सुकी भाजीची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट करून सांगा, म्हणजे ती पण मी रेसिपी टाकते. आता इथे सर्व राजमा आणि त्याचं पाणी सर्व ओतून घेतलेलं आहे. जर तुम्हाला यात पाणी वाढवायचं असेल तर थोडंसं 1 ग्लास गरम पाणी करायचं आणि ते ओतून घ्यायचं, म्हणजे राजम्याची भाजी मस्तपैकी रस्सा वाढतो. पण थंड पाणी ओतायचं नाही, मग राजम्याच्या भाजीची सर्व चव निघून जाते. आता याला छानपैकी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी भाजी झालेली आहे. आता ही 4 माणसाला पुरेल एवढी भाजी केलेली आहे. तरी ते छानपैकी भाजी आपली उकळत आहे, म्हणजेच आपली राजम्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर असा रस्सा तयार झालाय. आता मस्तपैकी त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. बघा किती सुंदर रंग आलेला आहे. मी कमी तेलातच भाजी बनवलेली आहे, तरी पण रंग पण छान आलाय आणि भाजीला तरी पण सुंदर आलेली आहे. मस्तपैकी आता आपण भात घेतलेला आहे, त्याच्या साईडला आता आपण राजमा घेणार आहोत. तर तयार झाला आहे आपला गरमागरम आणि चमचमीत राजमा. हा मस्तपैकी भातासोबत अप्रतिम लागतो. तुम्ही ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अर्चना लाईफस्टाईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. धन्यवाद.